श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं. जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी आलं नाही. कुठे लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची. नवरदेव बाहेर. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका. उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे. आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटरवाल्यांनी सांगावं 1 वर्ष तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशातही पैसे घालायचे. महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई, भांडे घासणारीचे पैसे बुडतात का? ऐ पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल. तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला. उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्या राहिलेत. आणि तुम्हाला गरीबाचे देत जा. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिना भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो. ताटलीच फोडली तो, बशीच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती. ऐ आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात. यमानला थांब अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं. यमनला तू काही सुईची आवला दे का? तुला वर न्यायचं एवढं सोपं आहे का? तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा. तुला कीर्तनाला न्यायला तर तू चपला चोरायचा. तू काय एका बजेट मधला गडी होता का? तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का? तुला सुईचा आहे का तू? नाही. मग कशाला वाईट वागायचं. चला परत पुढं. दान हातानं करीता. भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या सप्त्याला. पण 3 वेळा वय उचकीतही. मा नाव आहे का? हाय. तो नाव तिथंही आहे स्मशानभूमीतही आहे. तू परदेशी येणार आहे म्हणून. दान करीचा. आणि पाया पडून सांगतो दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते. पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसा आहे ना, आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. 1 व्ययी भेट. ती कोणी आणली नालाय का नाही. पहिले याही भेटत नव्हती यायला. आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. या नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोरेनं फापलवल्यामुळं आघाडी बिघडला होता. आघाडी तापीलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याही आले ना भेटायला एकमेकाला. आता याही कशी भेटावं. याही पेलच होता पोरीचा बाप. आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळीचं. तसं याही जागेवर मेला मांडवात. पाहता काय माहिती कुणी आणला तो याही भेट. आता एक बावळटपणा आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिक, पैसेवाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकत. ते स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा. ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा. त्यांच्या गावातली देवळं दाखवा. सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर. त्या पोऱ्यानं आणि पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही.
त्यांनी वाड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता आणि ते आम्ही पाहायचं का? खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला? प्री अशी पागलपणा नाही तर त्या पोरीनं पोरीनं वाड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघंच लागतात, तिघांचं काय काम आहे? आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं आणि हलकट वराडानं अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, हे लोकांना दाखवता का तुम्ही? हा, त्यांनी वड्याला पळायचं, त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर जायचं, डोंगरा डांगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं आणि लोक पाहाला वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं जय माई नातच दिसती, नातच तू दिसती काय? हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ सांगा हे चुकीचं आहे का? बरोबर आहे. शिव्या द्या मला हे दाखवित असतं का? आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं, आपल्या पोरीनं वाड्याला पोरं संघ पळायचं आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर? आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाच काय माहित कशातही पैसे घालायचे आपले बावळाला सारखं. 1 हात दान करा, 2 एक एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत, 2 बोलणे आणि नीट बोलावं, नाही तर बोलत नाही, बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याचे बोरं आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजी जी आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे, रामायण उलट फिरलं. हात 1 बोलले 2 झाले, 14 आहेत. नीट आहे का? चांगलं. तुझं नाव काय रे? हा हा सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? हा काय नावच लय अवघड तुझं. हा शान. शान. तुला पोर काय म्हणते? शान्या. हा तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला? मग नावांना नीट हाका मार. हात 1 बोलणे 2 चांगलं बोलावं, हसणे 3 आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही, फ्रेश झाले, घरी गेल्यावर एकटे असणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आता काही इतके दरिद्री आहेत का ना, त्या पण हसत नाही. काय त्याचा मूळव्याध दुखाला का काय, हसतच नाही, नुसता जाग्यावर. काय हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का, 14 आहेत. हात 1 बोलणे 2 हसणे 3 हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी, प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी, 4 4 खोल्या, नुसती बोट चाळी त्यात. कुणी कोणाशी बोला न, कुणी कोणाची हाला न. रस्त्यानं माणसं झाली, मोटरसायकल चालवणार इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुंतीत आहे, सरळ येड्या बाबलीत गेलं, दोन्ही बॉल सटाकले. लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं, खाली वर बोलत राहिलं. आणि वाची त्यात काय, शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे, काय वाचायचं? आता हे आम्ही मोबाईलच वापरते नाही, काय फरक पडला? काय फरक पडला? आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो, हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान उथा नाही का. पुरीची आई पुरीला 6 वेळा फोन करते दिवसभरात. काही काम आहे? मग आपलं एवढं लाडकं लेकरू होतं, दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं?
हसणे हसण्यात नाही. विठाला 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 हात एक बोलले दोन, पटले दोन्ही बी तीन, हसणे तीन झाले बरं का, अजून बरेच आहेत. हात एक बोलले दोन, हसणे तीन, उभा चार. सगळे प्राणी आडवेत, एवढंच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल, टिकल का घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडक बांधीन. आडवं काही माणसाचं आडवं आहे, आडवेच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा, किती उदास. तुम्ही अभ्यास करा का, अभ्यास करा, अभ्यास करा. शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती? 49, म्हणजे 50% लोक पदवीधर मतदार करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त 49. काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे? 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा. निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे, पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच, याला थोडं कडक ठेवलं पाहिजे. महाराज तुमचं काय मत आहे? हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना, कमी होईल ना. आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल, कारण खऱ्याला किंमत राहिली नाही. आता खऱ्याला किंमत राहिली नाही. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा, गावात अख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम, या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. वाटवला झालं समजायचं त्याचं, नाही खरं बोलायचं नाही. मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे, कितीला आहे तू मोठा, हा 7वीला आहे का, सेमीला आहे का, मराठीला आहे? बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. काय म्हणतात बापाच्या बायकोला? इंग्लिश मीडियम वाला कोण आहे? बापाच्या बायकोला काय म्हणतात? आई. या तशी स्थिती आहे. आणि असं बोललं का लगेच कॅमेरे नाही, लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. आमच्या पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या, खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा अशी ठोकायची त्याच्या तासून. आणि इळ भरती एवढेच बाण, असं म्हणले खपा खप बाण घुसत्या, बाण येत्याच कुडून काय, त्याच वाक्याला इळभर बाण असं म्हणले. 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, 30 बातमी, सुपर फास्ट 30, महत्वाची 30, आता ताजी 30, आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30. असं
पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं, कधीच नाही. वाटोळं झालं लोकांचं. उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? यांनी उलट दोन मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली, वाट लावून टाकली या लोकांनी, वाट. तुम्ही बधीर, तुम्हाला काय. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाने बोललं पाहिजे. आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय द्या, तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो, काय करताय. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडू, आता काय. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही, आम्हाला बेतालच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारख्या आईबापांनी जसा उदीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याच काय. आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल. भंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बर्बाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला. पोरग जरा मिशा काढेल दिसलं, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं, त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृती वाढवायची आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले आताशी. 5, आनंद 5. आता टाळ करीन महाराज मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7,